मध्यंतरी त्यांना म्हणजे हार्टबीट्स असतात ना आपल्या हृदयाचे ठोके, त्याची ती लयबद्धता किंवा जे ड्युरेशन आहे ना, तर त्याच्यामध्ये खूप तफावत जाणवलेली. तर त्यामुळे मग सर आले का नाही तुमचे? आले गेले पण चहा नको म्हणजे चहा. होय. चहा म्हणजे पोटापेक्षा कर्तव्य जास्त आहे. मग अगोदर काम करायचं मग बसायचं इकडं वहिनी चहा. कारण ह्यांची केस काय अशी युनिक केस आहे, अशी केसच नसते. लाखात एखादी केस असते आणि लाखात एखादी बी ती कुठं कंट्रोल होती माहिती आहे का? त्यांनी आपण उस्वानला ट्रीटमेंट दिली का तेवढ्यावरच कंट्रोल होती. हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. थंडी प्रचंड आहे आणि माझी मावशी आलेली आहे बाळाला बघण्यासाठी आणि ती राहिली आहे आता मुक्कामी. म्हणजे तसं पाहिलं तर आईला एकच सख्खी बहीण आहे, ती म्हणजे अक्का होती ती म्हणजे अक्का, पण तिला मावस बहिणी 2 आहेत आणि त्यातली छोटीवाली जी आहे सगळ्यात तर ती आली आहे भेटायला आणि छानपैकी ती राहणार आहे आज. त्यामुळे मग आज दिवसभरात काय काय असेल काय नाही ते मी तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि आजचा जो ब्लॉग आहे ना तर तो बाबूराव मामा वाढले रात्री ऍक्सिडेंट झाला तिकडे तिचं लग्न झालं नाही बाप म्हणून आज निश्वास झाला नाही त्याचं. काय म्हणते त्याला काय ऐक ना अक्का आपली सख्या हवड्या आणि त्या आता दीदी आलेली अरे ती माझी तुझी बहीण आजी आहे ना आपली, तीन ही दोघी बहिणी. मग ह्या आजीची मुलगी आणि मी बहिणी आणि माझी ती बहिणीची मुलगी. बहीण माझी लय आगाव आहे. तू कुठे लय तुला 2 माऊ? लातूरचे एक आणि पुण्याचे. हा तसं हो की जागजीची एक आहे, जागजीतच 2 आहेत पप्पाच्या. ही एक आणि अजून आजी आहे बाळा. ते थंडी मॅडम सर आले का नाही तुमचे? आले गेले पण चहा नको म्हणजे चहा. होय. चहा म्हणजे पोटापेक्षा कर्तव्य जास्त आहे. मग अगोदर काम करायचं मग बसायचं इकडं वहिनी चहा बनवतात. तुमचा गोल आहे हो चेहरा, माझं का असं तुंगडा वाटतं. माझं हे भरलं का मग गोल होतं, पण माझं भरायचा एवढाच चान्स होता. आता याच्यानंतर कधी भरणार? वहिनी मला म्हणलं आता यावेळेस डिलेव्हरी मध्ये ताई वेट गेन पण होत आहे आणि गेट एकदा वाढलेलं पुन्हा कमी होऊ देऊ नका. वाढलंय तसं पण हे भरलंच नाही शेवट. आपण लगेच कमी होते. माझं किती वाढलं होतं श्लोकच्या कसले छान बोलू लय क्यूट वाटत तेव्हा वहिनी. आता होईनातच तशा पण आता बघ थंड व्हायला बाळ उठले. आजचा चहा स्पेशल आहे ते पण बहिणी सोबत आहे. उठलाय आजे कुठं जायलीच? हा कुठं? अन्नाज बाजात बर. तर आता सायंकाळचे 5 वाजलेत आणि माऊ आणि आई गेलेली आहे अण्णांना बघण्यासाठी म्हणजे भेटायला. आता बऱ्याच जणी असं म्हणतील की अण्णा कोण आहेत, कारण की जे कुणी आपले पहिले फॅमिली मेंबर आहेत सुरुवातीपासून आपले व्लॉग पाहतात तर सगळ्यांना माहिती आहे अण्णा म्हणजे माझे मोठे मामा. पण बरेच जण जे नवीन आलेले आहेत आज पहिल्यांदाच व्लॉग पाहतात त्यांच्यासाठी सांगते. तर जे माझे मोठे मामा आहेत ते आजारी आहेत आणि सध्या थंडी खूप वाढली आणि अशात त्यांना त्रास खूप होतोय. साहजिकच आहे, त्यांना अगोदरच अस्थमा आहे आणि मग त्या सगळ्या गोष्टी आणि त्यात थंडी याच्यामुळे खूपच जास्त त्रास आहे आणि ऑक्सिजन वगैरे घरीच लावलाय त्यांना आणि बाकी सगळ्या गोष्टींची काळजी तर चालूच आहे. सगळेजण येऊन भेटतायत वगैरे. तसंच मग भाऊ पण आली आहे
मावशीचं म्हणणं असं होतं की बाळाला पण बघायचंय आणि अण्णांना पण भेटायचंय. तर आता माहेरी गेल्यात दोघी पण तिकडे अण्णांच्या इकडे. तर जरा वेळाने येतील. मग कंटा वाजतात 7. हे बघा अंधार पण झालाय मग असे. अजून पण दोघी बहिणी आलेल्या नाहीये. अशात ना नुसतं दवाखाना चाललाय आमच्यात. आणि इकडे ना मुलं टीव्ही पाहतायत. पप्पा पण ना सोलापूरला हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. म्हणजे त्यांना पण थोडासा त्रास होतोय. मध्यंतरी त्यांना म्हणजे हार्टबीट्स असतात ना आपल्या हृदयाचे ठोके, त्याची ती लयबद्धता किंवा जे ड्युरेशन आहे ना तर त्याच्यामध्ये खूप तफावत जाणवलेली. तर त्यामुळे मग 2-3 वेळा जाऊन आलेत. आज परत त्यांनी बोलवलं होतं डॉक्टरांनी. तर तिकडेच ते गेलेले. सकाळी 6 वाजता इथून घरातून गेलेले आहेत ते. आत्ता 7 वाजतात. 7, 7:15 तर आता येतील ते. भैया गेला त्यांना आणण्यासाठी. तर मग थोड्या वेळाने कंटिन्यू करू. आणि या बाजूला इकडे आमचा श्री काय करतोय बघा. काय करताय तुम्ही दोघं बहीण भाऊ? कॅप घातलीस तू तिला? का रे? थंडी वाजायली तिला. होय. मी तिला विचारलं थंडी वाजायली का, तर तिनं म्हणलं हो म्हणलं. तू बी ऐकलीस का नाही? मग ती अगोदर एक कॅप घातलेली आहे ना. हा पण ती आज तिला आज वाजायली थंडी म्हणून घातली डबल. हे बघा श्रीने काय केलंय. ही घातली होती मी. गोळ्या दिल्या त्या पुन्हा चेक करू म्हणलं. ह्यावेळेस नाही चेक केलं ते. हे करून लावून केलं ग्राफी करायला लागल म्हणजे. एवढं महिन्याभर गोळ्या नाहीतर मग काय म्हणते? महिनाभर गोळ्यावर बघून येते एन्जिओग्राफी करायला. अजून एकदा गोळ्यावर प्रवासाने लय त्रास होते का नाही? त्रास होते. नको वाटते. दवाखान्यातच जाऊन वाटते. हा प्रवास तिथं येळ भर वाट 3 वाजता नंबर. आणि सकाळी 6ला तर इथून मी 9:30 पावणे झाला तिथे गेलतो सोलापूरला. लय लवकर गेलते पण 3 वाजले. मग 2:45ला नंबर माझा स्वतः पाहिला. माणसं पुन्हा चांगली पुन्हा येते ती माणसं. दुपारून ओपीडी असते त्याची. ला बप्पाली घेतलं चेकअपला. मग तिथून कधी येणार तू? दुसरं कसं त्याने केलंय, चिठ्ठी दिली. ती मला सकाळी 9-9:30ला या लगेच होती. म्हणजे मग तो रिपोर्ट ती जाते तिकडे. आणि 8 दिवसाच्या आत करावं लागतंय. नाही तर 15 दिवसा पुढे जगत नाही. पळापळी करून झोपलं का? झोपलं बघ. तेव्हापासून घेऊन बसले. काय म्हणला तुमचा दावा? आता प्रत्येकानं विचारायचं गोळ्या. ऑपरेशन व्हायला तुम्हाला तसं अजून सांगायचं मला 10-15 वर्ष झाले होते. ह्यांना सांगून 5 वर्ष झाली. आणि आता जायला म्हणजे तर त्याला आता ह्या महिन्यात नाही 2021 ला एकदा गेले. दाखवल्यावर 1 वर्ष 5-6 महिने गेलो. नाही नाही ते अजून गेलो नव्हतो. आता गेलो. आता जरा जास्त त्रास जाणवला. गेलो. अशक्तपणा यायला म्हणून गेलो. त्रास नाही काय होत मला. दुखत नाही काय करावं. ताकद कमी होती. वजन कशाने व्हायले म्हणलं. गोळ्या काय फटन असते. बघायला चालू आहे त्याचा. गोळ्या बदलले त्या का हे बारीक थोडे बदलले काय. काय फरक वाटत असेल पहिल्याला आता त्याला. आता आज तर दिले त्या गोळ्या. अजून कुठे खाल्ले त्या? आधी गेलं तुम्ही महिना झालं की त्यानं ताकद कमी व्हायली. आणि असं वाकलं की चक्कर येईल. वाकल्यावर चक्कर आली एकदा दोनदा. तेव्हापासून अजून त्रास होतो. ती म्हणून आज गेले होते. कशाने काय वाटतंय मला तयार व्हायला वागले तयार व्हायला.
वाघाला संस्कार यापच लय आहे आमच्या मागं. यापणा करावा काय आपण फॅप आहे वाघा जीवधड आहे तर सगळं तुझं मावशीचं कॉम्पिटिशन आहे का नाही वाघा कोण खराब होत आहे जास्त बघू म्हणून. मी नाही बघायचं म्हणलं होतं. नाही परत होत ते तुम्ही तर कमीच करायचं जरा. तुम्ही तितकं नाही करायचं एवढं काय. अजून एखादा गडी बघा आठवा आपल्या जीवाला बरं नाही नाही आता करेल तेवढं पहिले कमी. वेगळं असते आता गडे वेगळं गडे असते. सुद्धा जमत नाही. होय पण लय कसं भानगड येतात. पहिलं कसं वाहिलं होतं आता वाहिलंय आपलं ताकद वाटतंय मन लय पळतंय हात पाय साथ देत कसं नाही. आहे, हिंद गवत होता किती जोर त्याला. आणि अजून योग रोप टाकले आता सुद्धा काल आता कांद्याच्या ह्याच्यात जास्त लोड 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 लय लोड आला. का माझा लय लोड लय आला. पळावते कांद्याला 5 एकर कांदा सगळा राबवायचा, काढायचा, हे करायचा. लय अवघड. बघा. हे आणलं तरी मेहरबानी ती कमी निघाला गेल्यासारखं निघालं होतं. कवा भरायचा आणि कवा गेल्या वर्षी लय होत अजून परत एकदा हे करायचं मागच्या वेळेस दुर्बिणीतून शिरवतूनच की मागच्या 2021 मला ते कळलंच नाही नेमकं त्यांना काय एन्जिओग्राफी करायला, त्यामुळे मी जाणं गरजेचंच होतं. कसं क्रॉस क्वेश्चन करायलाच पण डॉक्टर कधी कधी क्वेश्चन्स नाही आपल्याला पटलं तर पाहिजे ना. समजा कशामुळे करायची, नेमकं काय तुमचा अंदाज आहे, काय तर अंदाज आल्याशिवाय करणार आहे का ती. डायरेक्ट त्यांनी लिहून दिलं म्हणायला तू. चेकिंगसाठी म्हणलं होतं ना. मी म्हणलं की एन्जिओग्राफी का करायची, चेकिंग केल्याशिवाय कसं कळत म्हणून. चेकिंग साठी करायची मग चेकिंगच आता असते. का बोलली महिने तवा करायची आजच करीत होत ते. आज दिली त्यांनी पावती लिहून, झालंच असतं की आज पावती लिहून दिली पण त्याने. हा. पाच लिहून दिले. लवकर या म्हणला एन्जिओग्राफी करून पुन्हा मग काय करायचं बघू. चांगला आहे का. सांगितलं तर कसं माहिती. हा त्यानं म्हणलं ठीक आहे कार्डिओवर्जन करू द्या, पण त्याचा लॉंग टर्म रिझल्ट भेटत 5-6 नाही. वर्ष राहते म्हणलं. हा असं होतं. मी नेटवर भरपूर सर्च केलं. इकडलं पॉईंट आहे ते कसं म्हणजे माहिती आहे का, इंजिन आहे ना ट्रेकचं लाईनर पिस्टन आहे, त्याच्यावर नवजल हे मारतंय, तेल मारतंय. तीच प्रॉब्लेम आहे तिथं मग ते तेल म्हणजे दाखवतंय. झडपीचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. झडपीचा जडपेचा नसतंय, आपल्या हृदयामध्ये एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर ती तयार एक होते. ठिकाणी हा पडायला हा पाहिजे. ऑटोमॅटिक. ती स्पार्क झाली पाहिजे. हा. ती स्पार्क झाली की हृदय आकुंचन प्रसरण एका करतं. ठिकाणी पडायला पाहिजे. हा हा त्याचं म्हणणं थोडं स्कटून पडतंय. असं. हा. त्याची कारण अनेक आहेत. अनेक ठिकाणी जर स्पार्क तयार झालं तरी बी तसं होतंय, हा हा किंवा ती एकच स्पार्क ती बी कमजोर झाला तरी बी होऊ शकते. हा हा मग आता बहुतेक त्याचा विचार असेल एन्जिओग्राफी करून ते अनेक ठिकाणी तयार झालेत, का एकाच ठिकाणी एकाच आहे जागेवर आहे, मग शॉक दुसरा देऊन काय fault हा असं ते चाललंय काय त्याचं. कार्डिओ काय म्हणलास कार्डिओवर्जन. नाही ते म्हणजे मला shock तेव्हा treatment. म्हणलं माझ्या लक्षात आला विषय, कारण इंजिनची क्रिया मला माहिती होती. तीच इंजिन म्हणजेच आपलं हृदय. इंजिन जर डबडब केलं का, नवजल साफ केलं का, बंग केलं. आपलं रिदम आणि इंजिनचं डबडब एकच आहे. हा असं हृदयाचं रिदम आणि गाडीचं इंजिनचं डबडब जो आवाज असतो ती सेम. तसंच आहे. त्याच्यावरच माणसाच्या माणसाच्या बॉडीवर इंजिन तयार झालेलं आहे. इंजिन बरोबर चला ना की नवजल साफ केले की चलते पिचकारी बरोबर मारते, नाहीतर पिचकारी ती कमजोर मारते, वेगळी मारते, पाहिजे तिथं मारित नाही. ही बी तीच फॉल्ट आहे काहीतरी. ते शॉक ट्रीटमेंटचं काय म्हणलं नाही ना. ती म्हणला होता शॉकनं 5-6 वर्ष राहतंय, हा हा पुन्हा अजून होते. अजून पुन्हा होते. ह्याचं काय म्हणणं आलं तर शरदचं, ह्याच्यानंतर 100 प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत. म्हणजे आता जी गोळ्या दिल्यात का त्याच्यावर अजून लय प्रकारच्या गोळ्या आहेत. त्या गोळ्या दिलून बी जर नाही राहिलं, मग मी त्याला म्हणलं ना ह्याचा शेवट कुठं आहे, तर त्यानं काय म्हणला होता की कार्डिओवर्जन म्हणजे स्पार्क देणं हे बी अंतिम नाही, त्याच्या पुढे त्याचा अभ्यास करणारा डॉक्टर आपण बघू की नेमकं हे कशामुळे होईल. काय होतंय. मग मी त्याला म्हणलं की तुम्ही जरा हातावर ही केस ठेवा, मग आपल्याला आधी ह्याच्याकडून बघू 1-2 वेळेस, नाही झालं तर मग शरदकडून आपल्याला पुढचा डॉक्टर रेफर करायचा. ती कसं आहे त्या क्षेत्रातला डॉक्टर आहे, मग त्यातला जो मास्टर माइंड आहे डायरेक्ट त्याच्याकडे जायचं. मग कुठे बी असं विषय. बरोबर. कारण ह्यांची केस काय अशी युनिक केस आहे, अशी केसच नसते. लाखात एखादी केस असते, आणि लाखात एखादी बी ती कुठं कंट्रोल होती माहिती आहे का, त्यांनी आपण उस्मानाला ट्रीटमेंट दिली का तेवढ्यावरच कंट्रोल होती, त्याच्या पुढे जात नाही.
त्याच्यानंतर ती डॉक्टर विचारित होता का त्यानं 1-2 वेळेस ती कार्डॉन बंद केली ती बघा तुमची, तुम्ही म्हणाला त्यानं बंद केली की पहिलं ती बंद करावी लागते गोळी. का बंद करावं लागते तर ती जी ट्रीटमेंट दिली थोड्या दिवसानंतरच ती गोळी कमी 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 करावं लागते ती पॉवर. नाही पण मी गेलोच नाही पुन्हा. नाही पण पॉवर कमी केली की तुम्हाला जमलं नव्हतं की पुन्हा अजून चालू केलं. हा म्हणून त्यानं पुन्हा तिकडते नेहमी सारखं विचारित होता तुम्हाला ती ही गोळीनं काही त्रास होत आहे का, त्याचं कारणच ती गोळी बंद व्हावी लागते. मग ते आता चालूच आहे का? तिला आता सर्दी नाही दात देणार असं आहे का? त्या पुढच्या स्टेजला गेलो. असं आहे. चालू झालं की नाही. हा हा हा. म्हणजे त्या गोळीला भेटले. आता त्या गोळीला पुढं आजारानं हे केलं असं झालं. गोळ्या बंद करून आता पुढे गोल्ड दिल्यात त्यानं त्याच्या पुढच्या वर्जनच्या गोळ्या आहेत. असं आहे का? तरी पण पप्पा एवढं लोड घेते का? नाही त्यांचं शरीर फिट आहे म्हणून ती एवढं शक्य. आता बाळ पण उठलंय तर पप्पा भैया दोघं पण तिच्याशी थोडंसं बोलत होते आणि कुठेतरी तिचं जे निरागस हसू आहे ना त्याच्यामध्ये घरातलं जे वातावरण आता सध्या आहे एकदम गंभीर आणि कुठेतरी दवाखाना म्हणलं की निराशाजनक थोडंसं ते असतंच. तर तिच्याकडे पाहिल्यास खरंच खूप सगळ्यांनाच फ्रेश वाटलं आणि परत ती उठल्यानंतरचं वातावरण खूप पालटलं. म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये तो विचार बॅक ऑफ द माइंड असतोच आणि होताही, परंतु त्या तेवढ्या वेळेपुरतं तरी तिचं जे काही हसू आहे ना त्यामुळे सगळेच जण तिच्याशी गप्पा मारून येते, थोडंसं फ्रेश झाले, छान हसायला लागली आहे ती आणि माणसांना सुद्धा ओळखायला, म्हणजे लहानांनी घेतलेलं तिला समजतं, मोठ्यांच्या मांडीवर असताना तिला सुरक्षित वाटतं. आता चिकू, शौर्य आणि श्रीला खूपदा वाटतं की मांडीवर घ्यावं म्हणून, आणि जेव्हा पण ते घेतात ना तर ती लगेच रडायला लागते. खरं पण रडत नाही, अवघी असं आवाज काढून रडत असते, म्हणजे तिला कुठेतरी वाटतं की मला फाडतील की काय माहीत. आणि जेव्हा आम्ही सगळेजण कुणी मोठ्याच्या मांडीवरती असते त्यावेळी ती खूप छान हसते, प्रतिसाद देते. मला स्वयंपाक येत नव्हता पहिला, कॉलेज झाली की लगेच लग्न झालं तर मग त्यांना वाटायचं मला सुरूच पोट असं म्हणजे व्यवस्थित राहील का नाही, येत नाही करायला असं वाटायचं त्यांना. म्हणजे नवीन लग्न झालं नवीन लग्न मग स्वयंपाक येत होता त्यांना वाटायचं त्यांना मामीला पहिलं पोट येत नव्हतं, मग ते अन्नाच पोट म्हातारच झालं तसं त्यांना ह्यांच्या सुरुवातीला आका घाबरायची लय. आई होती तर आई पुन्हा आका आणणार सांभाळाय. तर घातलंय कसं वाटायलंय बघा, भारी दिसायला, लय छान दिसायला. किती वर्षानंतर असं सोबत जेवायला? 4 वर्ष तरी झालं असं. आकाच्या मासिकाला जेवलेलं आकानं म्हणायचं कसं जेवण आहे तुमचं, काय खातावं एवढी दही बसलं की दम पडला नसता अन्नाला, असं त्यांचं लय सोनं झाले. 11 वाजतायत अजून पण बहिणींच्या गप्पाच सुरू आहेत आणि कधी झोपणार आहेत काय माहिती. हो ना बाबू, कधी झोपणार आहेत काय माहिती, बहिणी कधी झोपणार आहेत काय माहिती आम्हाला, हो ना, काही माहितीच नाही. हो ग, आज खूप खसखस पिकली आमची. तुम्हाला तर माहिती आहे की स्त्रीला अध्यात्मातल्या गोष्टी असतील किंवा अभंग ऐकायला खूप आवडतं आणि आत्ता जेवण वगैरे झाल्यानंतर मग तो मावशीला हट्ट करत होता आणि आज आईची ड्युटी मावशीकडे आली आहे त्याला गोष्ट सांगायची. झोपतो आम्ही. आणि आजचा ब्लॉग कसा वाटलाय तुम्हाला सांगा. तुमच्या इकडे थंडी आहे की नाही असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कुठल्या भागातून हा ब्लॉग पाहताय ते. आणि आजचा दिवस तर असा भुरकन कसा गेला तेही समजलं नाही, कारण आई तर इतकी खुश आहे कारण त्या दोघी समवयस्क असल्यासारखे आहेत, त्यांच्या बालपणीच्या आठवणी गप्पा गोष्टी हे करत करतच आता जवळपास 11:15 वाजत आलेत आणि यांच्या गप्पा काही संपत नाही. तर मला वाटत नाही रात्री झोपतील, काही अर्धा तास झोपतील, पुन्हा उठून गप्पा मारतील. आणि आई आणि अक्का कितीही काही झालं तर पहाटेच्या 4ला उठायच्या दोघी आणि गप्पा मारत बसायच्या. मी आईला म्हणायचं अगं मला झोपू द्या, किती बोलताय तुम्ही. तशातली ह्या दोघीची गत असणार आहेच. आणि त्यामुळे म्हणतात ना की बहीण असलीच पाहिजे बघा. बहीण आता ह्या तर बहिणी मावस बहिणी आहेत पण सख्या बहिणीसारख्यांचं नातं आहे. तर
चला कसा वाटला ब्लॉग सांगा. होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आणि हो, आता इथून माझी नाईट ड्युटी सुरू झाली आहे कारण ह्या मावशी उठल्यात आता.